हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। मी शीतल टेस्टी मोमेंट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज होता सोमवारचा दिवस आणि सकाळी उठल्या उठल्या मला जायचं होतं शाळेमध्ये। शाळेचे जे रूटीन कामं असतात, बॉटल धुणे, बॉटल भरणे, कारण शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे जे प्यायचं पाणी असतं दिवसाभराचं ते घरूनच भरून न्यावं लागतं। आणि हा सुंदरसा दगडी खलबत्ता मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलाय। ती म्हटली की तुला आवडला तर घेऊन जा बिनधास्त। तुम्हाला माझे व्लॉग जर रोज बघायला आवडत असतील तर तसं मला नक्की कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच जणांना माहीत आहे की मी एक यूट्यूबर आणि टीचरसुद्धा आहे आणि मला फार कमी वेळ मिळतो आणि जो काही वेळ मिळतो त्या उरलेल्या वेळामध्ये मी माझं शूट करते, व्हिडिओ एडिट करते आणि खूप मेहनतीने तुमच्यासाठी ब्लॉग्स घेऊन येते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मस्त बनवली बढिया गरमागरम कॉफी। आजकाल मी साखर अवॉइड करत आहे, हप्त्यातून एखाद्या वेळेसच साखरेची चहा किंवा कॉफी घेता, इतर वेळेस मी ब्लॅक कॉफी किंवा विदाऊट साखरेची दुधाची कॉफी असते ती घेते। टिफिनसाठी काय भाजी न्यायची विचार करत असतानाच ठरवलं की पहिल्यांदा कणिक म्हणून साईडला ठेवून द्यायची। सहसा मी टिफिनला भाजी आणि पोळी नेत असते, कारण शाळेमध्ये तुम्हाला माहीत आहे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खिचडी मिळते, कधी वरण भात, कधी चण्याची उसळ, कधी जे कडधान्य असते त्याची उसळ भात। त्याच्यामुळे ना मी सहसा भात नेणं अवॉइड करते, कारण भात मी तिथलं गरमागरम घेऊन खाते। मग आज ठरवलं की छान कारले आणले होते बाजारातून, तर कारल्याची छान भाजी बनवावी। तर एकदा माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा। बऱ्याचदा मी याची रेसिपी अपलोड केलेली आहे। कारले छान गोल गोल कापून घेतले, जर कडवट बिया वाटल्या जास्त जरड तर त्या काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं भरपूर मीठ आणि कारल्याच्या फोडी साईडला ठेवून दिला। त्याच्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, जिरं याची पेस्ट बनवली। त्याच्यानंतर एक कांदा असा बारीक कट करून घेतला, टोमॅटो घेतले 3 छान पिकलेले, त्यालासुद्धा बारीक बारीक कट करून घेतलं आणि कोथिंबीर अशी कट करून घेतली। आता बरेचदा मी हिरवी मिरची अवॉइड करते, किंवा मग जर कारल्याचा ठेचा बनवला तर त्याला हिरवी मिरचीचा मी जे ठेचून घालते ते पण छान लागते, किंवा विदाऊट जी हिरवी मिरची असते त्याचीसुद्धा कारल्याची भाजी चांगलीच लागते। तेल गरम करायला ठेवलं, मोहरीचा तडका केला, जिरं आणि जे लसूण असतं त्याची पेस्ट घातली, कांदा घातला, कांदा थोडासा सॉफ्ट होऊ दिला। त्याच्यानंतर हळद पावडर आणि आवडीनुसार तिखट ॲड केलं आणि त्याच्यानंतर पिकलेला लाल टोमॅटो ॲड केला आणि थोडासा टोमॅटो फोडणीमध्ये सॉफ्ट होऊ दिला। त्याच्यानंतर वरून मीठ आवडीनुसार किंवा चवीनुसार ॲड केलं। आता आपण फोडींमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे थोडा कमीच मिठाचा इथे वापर करायचा आहे। त्याच्यानंतर जे मिठाच्या पाण्यात फोडी घातले होत्या कारल्याचा त्या निथळून घातल्या छान व्यवस्थित आणि एकजीव केल्या फोडणीमध्ये, आणि थोडासा किंचित गोडवा यावा किंवा एकदम थोडासा जो कडवटपणा नाहीसा व्हावा म्हणून मी इथे गूळ वापरते। तर गूळ अवेलेबल नव्हतं, गुळाची पावडर होती, कधी कधी साखरसुद्धा घालत असते, पण गुळाची पावडर अगदी छोट्या चमच्याने चमचा भरून घातली आणि मीडियम टू लो फ्लेमचे गॅसची फ्लेम ठेवली आणि गॅसवरून झाकणी झाकली आणि छान मंद आचेवर इकडे कारल्याची भाजी शिजायला ठेवून दिली आणि इकडे पोळ्या करायला सुद्धा हातात घेतल्या। तर आजचा ब्लॉग आवडला असल्यास एक लाईक जरूर करा। बाय एव्हरीवन।